जो काही निर्णय घेतलाय त्यानं मला थोडंसं वाईट वाटतंय, कारण की खूप दिवसाची सवय होती वगैरे, पण आता विहान हा प्रायोरिटीवरती आहे, त्याच्यामुळे मला तो निर्णय घ्यावा लागला. आणि हे तुम्हाला सविस्तर म्हणजे व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजेल. पण हे माझ्यासाठी अगदीच पॉसिबल नाहीये, म्हणजे मी ते नाही करू शकत आणि त्या गोष्टीला खूप धाडस लागतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. वियो से हाय टू एव्हरीवन. हाय हाय, ये इकडे इकडे. व्हेरी गुड. आज तू वॉकर मध्ये बसला. तुला तर वॉक करायला येतं ना, मग तू काय बसता वॉकर मध्ये? कशाचा आवाज येतोय? आज आमच्याकडे खूपच गोंधळ झालाय, कारण की समोरच्या फ्लॅट मध्ये मे बी फर्निचरचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज काही फारसा क्लिअर येणार नाही. प्लस विहान इकडे वॉकर मध्ये बसलाय आणि तो वॉकर मध्ये सारखं त्याचं जे म्युझिक आहे ते वाजवतोय. आणि आणखी इकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे. तिथे कुकरची शिट्टी होती, त्याच्यामुळे तुम्हाला किती आवाज येतोय ते मला समजत नाहीये. जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा समजेल. कसा पाय ठेवला तू? कोणी शिकवलं तुला? तर आज स्वयंपाकामध्ये म्हटलं मूग बनवावं, मुगाचा रस्सा बनवावा, त्याच्यासाठी मूग लावलंय. आणि इकडे बाजरीची भाकरी करायची म्हणून त्याचं रेडी करून ठेवलेलं मीठ वगैरे टाकून. आज काही फारसं काही विशेष जेवणामध्ये नाहीये. सकाळी आमचा नाश्ता झाला, त्याची कढई पण इथेच पडलेली आहे. आणखी नेहमीप्रमाणे माझं ऑफिस पण चालू झालं आहे, पण फारसं काही काम करायला जमत नाहीये नेहमीप्रमाणे. विहानची वगैरे आंघोळ झालेली आहे आणि मी तुम्हाला लास्ट दाखवलं होतं की विहानसाठी मी हे प्युअर काव घीवालं लोशन आणलं होतं. हे पण चांगले, स्मेल थोडासा त्या घी टाईप मध्ये येतो, पण ठीक आहे. ऍटलिस्ट स्किन थोडा वेळ तरी मॉइश्चराईज राहते, म्हणजे असं कोरडी नाहीये पडत. ते चांगले, हे सुद्धा तुम्ही यूज करून बघू शकता. आणि दुसरं म्हणजे मी आज तुमच्यासोबत असं काही शेअर करणार आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यातला असा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की आता सध्या माझं बिझी शेड्यूल आहे. म्हणजे स्वयंपाक वगैरे चालू आहे, ऑफिस चालू आहे, विहानला पाहायचंय, त्याच्यामुळे मला आता लगेच ते शेअर करता येणार नाही. पण थोड्या वेळाने मी ते शेअर करेल. तर मी काय निर्णय घेतला आहे आणि का घेतला आहे, तुमच्यासोबत हे असं होतं का, हे सर्व पाहण्यासाठी हा ब्लॉग नक्की पहा शेवटपर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. काय आणलंय वियो? तुझ्यासाठी आहे का ते? बाबा सगळं विहानसाठीच आणतात. ते काय आहे त्याच्यामध्ये? सरप्राईज फॉर यू. वा, व्हेरी हॅपी. विहान सरक ना बाळा, ओपन करू दे ते डॅडीला. काय त्याच्यामध्ये? गिफ्ट आहे का वियासाठी? अरे बापरे, केवढं मोठं गिफ्ट आहे. वा, खोला खोला, चलो चलो खोलो जल्दी. वाव, काय जुजू विहानसाठी स्विंग मागवला का? चला चला आपण तो पण अटॅच करून बघू वरती. आता लावूया का? लावायचा? चलो. दुसरी साइड इथे इथे. हा हा. ये वियोसाठी काय आणलं डॅडीने? तुला आवडतो ना जुजू, म्हणून आणला डॅडीने. बघ खाली सारखं म्हणतो ना मला बसवा याच्यात. वाव, दादा दादा मेरे को दे दो दादा. वा, वियोला किती आवडला तो जुजू. थांबा मम्मा इथली बादली काढती.
तर सकाळीच मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की मी आज काहीतरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की मी माझ्या डेली ब्लॉगमधून माझी सगळी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करतेच, तर म्हटलं हे पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर मी असा काही मोठा निर्णय घेतलाय हे मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर तुम्हाला माहितीच असेल की मी 4 वर्ष झालं कॉर्पोरेटमध्ये वर्क करते. म्हणजे मी IT मध्ये आहे. 4 वर्ष झालं. जसं लग्न झालं, लग्नाला 1 वर्ष आणखी झालंच नव्हतं, त्याच्या आधीच मी जॉईन केलं. तेव्हा कोरोना होता आणि मी घरी बसूनच इंटरव्ह्यू दिला. म्हणजे झालं असं की एज्युकेशन नंतर लग्न झालं, त्याच्यानंतर कोरोना आला. तर कोरोनातच आमचं लग्न झालं होतं. तर कोरोनामध्ये लग्न झालं, मग जॉबचं तर काही प्रश्नच नव्हता. मग थोडासा कोरोना कमी झाला का तेव्हा मी ऑनलाईन घरी बसून इंटरव्ह्यू दिला होता. तर माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू मध्येच माझा इंटरव्ह्यू क्रॅक झाला. त्याच्यानंतर मग मी ऑफिस जॉईन केलं. तर असं झालं की मग 2-3 वर्ष मी जॉब केला वगैरे, सगळं व्यस्त होतं. तेव्हा काही कोरोना होता, त्यामुळे ऑफिसला काही फारसं जावं लागत नव्हतं, वर्क फ्रॉम होमच होतं. तर अशी 2-3 वर्ष गेली. त्याच्यानंतर मग लास्ट 6 महिने तर 6-8 महिने म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मॅटर्निटी जो पिरियड होता त्याच्यामध्ये लिव्हवरती होते आणि तेव्हा तर मी गावीच होते. मग त्याच्यानंतर आता असं झालं की विहान आला आमच्या आयुष्यात आणि सध्या विहान हा टॉप प्रायोरिटीला आहे. त्यामुळे विहान खूप ऍक्टिव्ह आहे. तुम्ही माझ्या डेली व्हिडिओमध्ये वगैरे पाहतच असाल की विहान खूप ऍक्टिव्ह आहे आणि तो अजिबात असा शांत वगैरे बसत नाही, किंवा तुम्ही त्याला टीव्ही लावून द्या किंवा काहीतरी टॉयज वगैरे द्या आणि तो खेळत बसेल तर असं अजिबात होत नाही. त्याला 24 तास सांभाळायला एक माणूस लागतो आणि आमच्या घरात आम्ही दोघेच आहोत. म्हणजे आमच्या सोबत राहायला तिसरं कोणी येईल असं पण नाही आमच्या घरून, म्हणजे घरचे म्हणा किंवा तर असं कोणीच नाही. तर विहानची काळजी घेणं माझ्यासाठी सध्या फर्स्ट प्रायोरिटीला आहे. आणि म्हणजे तुम्ही पॅरेंट्स असाल तर तुम्हाला पण समजत असेल की त्याच्यासोबत टाइम स्पेंड करणं किंवा त्याची काळजी घेणं, त्याला काय हवं नको त्याचं सगळं रुटीन हे सांभाळणं सध्या खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे माझा वर्क लाईफ बॅलन्स व्यवस्थित होत नव्हता. त्यामुळे असं झालं की त्याची पण खूप चिडचिड व्हायला लागली, माझी चिडचिड व्हायला लागली आणि मी जेवढा टाइम माझ्या ऑफिसला द्यायला हवा तेवढा मी देऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे मी जॉब सोडायचा निर्णय घेतला. म्हणजे थोडे दिवस जॉबमधून किंवा वर्कमधून माझ्या कॉर्पोरेट लाईफमधून थोडासा मी ब्रेक घ्यायचा असा विचार केला. तर मी जवळजवळ 1.5 महिना झाला रिझाईन केलेला आहे आणि माझा नोटीस पिरियड 2 महिन्याचा आहे. तर मार्च 3 ते 4 पर्यंत माझा काहीतरी नोटीस पिरियड आहे. त्याच्यानंतर मी जॉब सोडते आहे. हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि दुसरं असं म्हणजे की माझ्या या डिसिजनमुळे खूप लोकांना असं आश्चर्य वाटेल की बाबा खूप लोक जॉब करतात, त्यांचे बेबीज वगैरे सांभाळून करतात. हो करतात, पण असं आहे की प्रत्येक बाळ सारखं नसतं, प्रत्येक बाळ वेगळं असतं. त्याच्या म्हणजे तो कसा ऍक्टिव्ह आहे किंवा तो कसा राहतो, त्याला त्याच्या आईची जास्त गरज आहे, किंवा काही बाळ आरामात राहून जातात घरच्यांसोबत कोणासोबतही, पण प्रत्येक बाळ सेम नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की मी घरी त्याला सांभाळायला कोणाला ठेवू शकते, पण सध्या लाईफ खूप हे झालेली आहे त्यांचे. म्हणजे मला असं सांगायचं आहे की त्यांचे पण चार्जेस वगैरे खूप आहेत. तर मला जेवढी सॅलरी मिळते त्याच्यातली मी जर त्यांना सॅलरी दिली तर माझ्याकडे काही राहणार नाहीये, असे त्याचे चार्जेस आहेत. मी थोडीफार चौकशी केली, म्हटलं बघू. आणि प्लस हे असं आहे की त्यांना जरी मी विहानची केअर करायसाठी कोणाला ठेवलं तरी सुद्धा असं नाहीये की 24 तास मला त्याच्याकडे बघावं लागणार नाही किंवा 12 तास मला बघावं लागणार नाही, असं अजिबात होणार नाहीये. विहानला माझी खूप सवय आहे आणि ते जवळजवळ 5 ते 10 मिनिटाला तो आत येऊन चेक करतो लिटरली की मम्मा इथे आहे की नाही, असं म्हणजे ते चाललेलं असतं. अगदी 5 मिनिटाला येतो. तुम्ही मगाशी पण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. मी जरी कोणाशी कॉलवर सोबत जरी बोलत असेल ना तर तो अगदी येऊन चेक करते की मम्मा कुठे आहे किंवा ती काय करते असं. तर घरी सांभाळायचं ते म्हणजे मला असं पटलं नाही. म्हणजे मी आधी विचार केला होता, तर ते काही जमणार नाही असं दिसलं, म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डे केअर. तर डे केअरला ठेवायचा माझा पहिल्यापासूनच नकार होता, कारण की बरेच लोक आता डे केअरला वगैरे मुलांना ठेवतात, पण माझं ते काही धाडस झालं नाही. जे लोक आपल्या मुलांना डे केअरला ठेवतात ते खूप धाडशी आहेत, मला त्यांचं खूप कौतुक आहे. पण मी तशी नाहीये. माझी त्याच्यासोबत खूप अटॅचमेंट आहे आणि तो खूप लहान आहे, अगदी 10 महिन्याचा आहे आणि त्याला इतक्या वेळ सोडून राहणं हे माझ्यासाठी अगदीच पॉसिबल नाहीये. म्हणजे मी ते नाही करू शकत आणि त्या गोष्टीला खूप धाडस लागतं. जे पॅरेंट्स त्यांच्या मुलांना डे केअरला वगैरे ठेवतात आणि जॉब वर्क वगैरे करतात, हॅट्स ऑफ, माझ्याच्याने ते होणार नाही. आणि प्लस असं म्हणजे की त्यांचं खूप कौतुकही वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की
हा डिसिजन घेताना मला खूप टफ गेलं, कारण की इतके दिवस जॉब केलेला होता आणि आता असं नको वाटतं की अरे बापरे आता एकदा गॅप पडणार. आणि खूप सगळे लोक असे म्हणतात की आता एकदा बाळ झाला आणि जॉब सोडला तर पुन्हा ते काही जॉईन करणं होणार नाही. तर हा पण विचार माझ्या मनात चालला होता की मग आता माझं पुढं कसं होईल, मी करेल किंवा नाही करेल. म्हणजे आपल्याला एक सवय लागलेली असते की अरे हा आपले डेली रुटीन आहे, आपल्याला हे करायचं आहे असं. मला थोडीशी लाईफ चेंज झाली आहे, म्हटलं बघू हा डिसिजन घेऊन बघावं. तर मी जेव्हा जॉब सोडायचा डिसिजन घेतला होता त्याच्या आधीच मी युट्यूब माझं चालू केलं होतं. तर माझे युट्यूबला फारसे काही सबस्क्रायबर वगैरे नाहीत किंवा फार माझे व्हिडिओज वगैरे लाईक होतात असं नाहीये. मी जस्ट 2 महिने झाले युट्यूब चालू केलं आहे. पण मी असा विचार केला होता की मी ते सोडलं तर मी दुसरं काहीतरी करणार, की त्यालाही बघत बघत मी काहीतरी असे काम करू शकते. कारण की असं नाही की 24 तास त्याच्यासाठीच वेळ द्यावा, मी स्वतःसाठी सुद्धा वेळ देऊ शकते. नाही देऊ शकले तर ते मला द्यावा लागेल, कारण की तुम्ही एका गोष्टीत गुंतत गेला तर पुन्हा काय होईल की तुम्ही सगळेच मागे राहाल. जग पुढे निघून जाईल आणि तुम्ही पाठीला, तर मला तसं अजिबात होऊ द्यायचं नाही. म्हणून मी माझी युट्यूब जर्नी स्टार्ट केली. तर बघू इथून पुढे माझ्या युट्यूबला कसा वगैरे रिस्पॉन्स भेटतोय. आणि मी नेहमीच युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असेल. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, त्यांना लाईक करता, शेअर करता, काही लोक कमेंट्स पण करतात, त्यांना व्हिडिओ आवडतात. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू माझ्याकडून. आणि इथून पुढे तर तुम्हाला माझे फुल टाइम व्हिडिओ बघायला भेटतील, कारण की आधी जॉबमुळे मला डेली व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे होत नव्हते. मोस्टली मी ट्रॅव्हलिंगचे वगैरे व्हिडिओ अपलोड करायचे, कारण की तेव्हाच मला टाइम भेटायचा. पण आता एक थोडे दिवस राहिलेले आहेत, त्याच्यानंतर मी जेव्हा जॉबमधून मोकळी होईल आणि विहानही दिवसभर मीच घरी असतो, कारण त्याचे बाबा तर ऑफिसला जातात. सो आम्ही दोघंच असतो आणि मग आम्ही छान छान व्हिडिओ वगैरे बनवू. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नवनवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जे तिथं नोटिफिकेशनसाठी जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते पाहायला भेटतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं बटर चिकन मसाला, त्याच्यासोबत वेगळी अशी कोशिंबीर पण बनवली होती आणि ज्वारीची भाकरी आणि राईस तर हवाच. तर असं होतं आमचं आजचं रात्रीचं जेवण. मस्त अशा मोठ्या ताटामध्ये वाढून घेतलं होतं. आम्ही दोघांनी जेवण खूप एन्जॉय केलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.